सरपंच साहेब त्यांना आपला इव्हेंट कव्हर करायला बोलवलंय, तुमची बाईट घ्यायला बोलवलंय. जंदे सांगितलं तेवढं करायचं फक्त. अरे याच्या मागे काही विचार असा ना माझा. यालाच राजकारण म्हणतात. काय सगळे कॅमेरे जेव्हा त्या तेज प्रतापवर फोकस करतील की नाही, सगळ्या जगाला काय दिसल? तर तेज प्रताप मक्तेदार माईचा इव्हेंट सोडून आपल्या इव्हेंटला आलाय. हीच तर मजा आहे. आणि बरं का, सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांना म्हणायचं हीच ब्रेकिंग न्यूज म्हणून सारखी दाखवत राहायची, सारखी दाखवत राहायची. सारखी सारखी दिसली का नाही, त्या माईचा 7वे पापड होईल का नाही. खरे साहेब. जा बरं, एक मिनिट. त्या तेज प्रतापला फायनल पर्यंत टिकवा. सांगतो तेवढं करा. जा जा तिकडे. शाबास, मस्त का नाही. एकदम जोरात चालू द्या. आपल्या विश्वासराव कोलते साहेबांचा प्रोग्राम आहे. येणार बघ, येणार 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 येणार. हे कैची मारायला आलं बघा घुसवा त्याला खाल्लं बाहेर. काय फसलं रे. क्या बात आहे. अरे बघतोस काय रागानं पतंग कापला तुझ्या रमावतीच्या वाघानं. आणि अशा प्रकारे इथे स्पर्धक क्रमांक 2 बाद झालेला आहे. चला एक स्पर्धक कमी होत चाललेले. तेज प्रताप, ढील न देताच पतंग कापतोस रे तू. म्हणजे कसं खचाखच मांजा खेचून पतंग कापतोस. आमच्या तेजाचं कामच तसलं भारी आहे. कुणाला ढील देत नाही. इथे देणार हो. वैदी, तुम्हाला पण बरंच माहिती आहे की हे ढील न देता पतंग कापणं, खचाखच पतंग कापणं माहिती आहे की तुम्हाला. तुम्ही पण लई पतंग उडवलं दिसतायत. लई असं नाही काही, शाळेत थोडंफार उडवलं होतं. म्हणजे तेव्हा खेळले होते थोडस. चांगले. तू पण लहानपणापासूनच उडवत असशील ना पतंग. लहान एवढं असं होतं तेव्हापासून उडवतोय. तुम्हाला माहितीये काय पतंग आपल्याला काय शिकवतो? काय सांगा. हे असं मान वर करून अभिमानानं वर बघायला शिकवतो, माहितीये काय. तुम्हाला माहितीये काय, मला हे असं एक टक पतंगाकडे आकाशात बघायला लय आवडतं. खरंच मजा येते असं बघत राहायला. रे थंडर, ढील दे की जरा. काय करतो? होय होय. काय करतो थंडर तू? म्हणजे अहो गुत्तावायला लागलं. थांबा की थंडर, मी घेऊ का फिरकी? वहिनी तुम्ही माझी फिरकी घेणार? अरे अहो एवढे विचारच नाही काय. घ्या की त्याच्यात थांबा. हा द्या. ढील द्या. तसं पण आमच्या तेजाचं दोर तुमच्याच हातात आहे. त्यामुळे फिरकी शोभून दिसते तुमच्या हातात. बाकी काय पण म्हणा, आता मात्र शोभून दिसते. तुझ्यासाठी, तुझ्या संगीत. मी तुझा दोरा, तू माझा पतंग. चुरशीची लढाईत आणि पतंगबाजी स्पर्धेमध्ये उत्साह आणि रोमांच सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय.
हे काय बघतोय ते